नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या। आळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आळूची पाने, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण, हळद, पांढरे तीळ, जिरे, मीठ, चिंचेचा कोळ, तेल। आळूची पाने आपण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहेत। पानांच्या मागील बाजूस या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला लाटण्याने अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत। शिरा मोडल्यामुळे पानांची गुंडाळी किंवा रोल करताना त्यामध्ये गॅप राहत नाही। आपण आता सगळ्या पानांच्या शिरा अशा पद्धतीने मोडून घेतल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण हे एवढे वाटण आपण वाटून घेणार आहोत। थोडे पाणी टाकून आपण हे वाटण वाटून घेतले आहे। एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, चवीपुरते मीठ आणि आपण जे मगाशी वाटण वाटून घेतले आहे ते यामध्ये घेऊया। यातच चिंचेचा कोळही टाकूया। चिंचेचा कोळ टाकल्यामुळे आळूची पाने घशामध्ये खवखवत नाहीत। यामध्ये पांढरे तीळही टाकायचे आहेत। भांड्यामध्ये जे वाटण राहिले आहे त्यातच पाणी टाकून ते पाणी आपण पीठ भिजवण्यासाठी वापरूया। पीठ भिजवताना गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाकायचे, म्हणजे आपले पीठ पातळ होणार नाही। हातानेच हे पीठ भिजवून घ्यायचे। पीठ आपल्याला जरा घट्टच भिजवायचे आहे, म्हणजे रोल करताना पानांमधून पीठ बाहेर येणार नाही। पीठ आपल्याला एवढे घट्ट ठेवायचे आहे। पोळपाटावर पान असे ठेवायचे आहे। पानांची उलटी बाजू वर आली पाहिजे। अशा पद्धतीने पानाला पीठ लावून घ्यायचे आहे। आपण यामध्ये बेसन पिठाबरोबर तांदळाचे पीठही वापरले आहे। तांदळाच्या पिठामुळे वड्या छान घट्ट व कुरकुरीत होतात। दुसरे पान असे विरुद्ध लावायचे आहे। त्यावर असे पीठ लावून घ्यायचे। तुम्हाला जर रोल मोठा पाहिजे असेल तर अशा पद्धतीने पाने एकावर एक ठेवून त्यावर पीठ लावून घ्यायचे। आता ही साईड अशीच फोल्ड करून घ्यायची आहे। दुसरी साईडही अशीच फोल्ड करून त्यावर पीठ लावून घ्यायचे। आपण तिखटपणासाठी येथे हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत। तुम्ही मिरच्याऐवजी लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता। इथेही पीठ लावून घ्यायचे, म्हणजे आळूचा रोल छान होईल। या पद्धतीने रोल करायचा आहे, म्हणजे रोल करताना गॅप राहत नाही। रोल उलगडू नये म्हणून शेवटी व वरूनही थोडे पीठ लावून घ्यायचे। काही लोक पाने एकावर एक ठेवूनही रोल करतात। आळूच्या वड्या खायला तर रुचकर असतात, त्याचबरोबर त्यात काही औषधी गुणधर्मही असतात। शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास आळू मदत करते।
अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पानांचाही रोल बनवून घेऊ। एका झाकणीला थोडे तेल लावून त्यावर अळूचे रोल ठेवून आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत। आता आपण एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये हे स्टँड ठेवून घेऊया। त्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हे अळूचे रोल वाफवून घेऊया। आता कढईवर झाकण ठेवायचे। 20 मिनिट झाली आहेत। आता आपण रोल शिजले का ते चेक करूयात। सुरीच्या साहाय्याने आपण रोल चेक करूयात। सुरी क्लीन निघाली आहे, याचा अर्थ आपले रोल आतपर्यंत छान शिजले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। रोल थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या कापून घेऊया। रोल थंड झाले आहेत। झाकणीला तेल लावल्यामुळे आपण पाहू शकता रोल किती सहजपणे वेगळे होत आहेत। तेलामुळे रोल खाली अजिबात चिकटले नाहीत। आता आपण वड्या कापून घेऊया। आपल्या सगळ्या वड्या कापून झाल्या आहेत। वड्यांना आता तेलामध्ये तळून घेऊया। कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आहे। तेल मध्यम गरम झाले की त्यामध्ये आपण थोड्या थोड्या वड्या टाकून तळून घेऊ। वड्या छान तळल्या आहेत, त्या आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ। राहिलेल्या वड्याही आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत। आता आपल्या अळूच्या कुरकुरीत वड्या तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।